शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हरेगाव मळ्या येथे गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्याग उपोषणाला अखेर स्थगिती देण्यात आली. जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांची चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लवकरच बैठक आयोजित करण्याबाबत चर्चा केली. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी रास्ता आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. काही संतप्त शेतकऱ्यांनी तर सिनेमा स्टाईल पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पालकमंत्री यांनी सांगितले ते शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करू नये. यावेळी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अजित काळे यांनी सांगितले की पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनाची दखल घेत 2 ते 3 दिवसांत संबंधितांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचा हा प्रश्न मांडून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर पर्यायी मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक आहे असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. पालकमंत्री विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. मात्र 25 ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठोस निर्णय झाला नाही किंवा पर्यायी मार्ग निघाला नाही तर शेतकरी संघटनेच्या वतीने कब्जा आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा अजित काळे यांनी दिला. 3 दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनासोबतच रास्ता आंदोलन आणि पाण्याच्या टाकीवर चढून केलेल्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचा रोष तीव्र असल्याचे दिसून आले. आता पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असून 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय होतो याकडे शेतकरी आणि आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागले आहे. इंडिया सुपर न्यूज मराठीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट. अखेरीपर्यंत शेतकऱ्यांचं आंदोलन आपल्या न्याय हक्कासाठी सुरू आहे. मी महसूल मंत्री झाल्यानंतर आपण तो एक निर्णय धोरणात्मक केला. यापूर्वी त्या जमिनी परत करता येणार नाही असा मागच्या सरकारची भूमिका होती. आता पण तो मग मंत्रिमंडळापुढे जाऊन तो ठराव करून जमिनी परत करण्यासाठी अध्यादेश काढण्याची प्रक्रिया सुरू केली. दुर्दैवानं मागच्या राज्यपालांनी त्याच्यावर संमती दिली नाही, तर तो अध्यादेश लॅप झाला. आता पुन्हा आम्ही ती प्रक्रिया सुरू केलेली आहे. यामध्ये आता काही उद्योजकांना जमीन देण्यासंदर्भातला निर्णय राज्य सरकार करते आहे. निबे उद्योग जे आता संरक्षण उत्पादनामध्ये पुढाकार घेत आहेत आणि भारत सरकारची संरक्षण उत्पादन जी संशोधन संस्था आहे DRDO, त्यांच्याकडे त्यांना काही जमीन दिलेली आहे. स्वाभाविकपणे शेतकऱ्यांना भावना तयार झालेली की आपल्या हक्काची जमीन आता ह्या परस्पर वाटप होत चाललेलं आहे. पण तशी वस्तुस्थिती नाही आहे. आपण महसूल मंत्र्यांकडे आमच्या 2-3 बैठका झाल्या आणि याच ठिकाणी आखाडीपडीचे हक्क आपण अबाधित ठेवलेले आहेत. आपण हक्क त्याचे अबाधित ठेवलेले आहेत, त्यांना जमीन पर मिळायलाच पाहिजे भूमिका आहे. आणि म्हणून मला वाटतं याच्यातून काही थोडी विसंगती दिसते आलेली, तर ती आता माननीय महसूल मंत्री महोदयांनी मी विनंती केलेली आहे. पुढच्या वेळेस बैठक होईल. मला वाटतं ही विसंगती दूर होईल. म्हणजे जमीन वाटपाय अखेरी शेतकऱ्यांना जमीन वाटप झालं पाहिजे याच्याबद्दल शासनाचा कुठलाही दुराग्रह नाही किंवा वेगळी भूमिका नाही आहे. फक्त प्रक्रिया सुरू झालेली आहे शेतकऱ्यांना जमीन वाटपाना अगोदर खाजगी उद्योगांना देण्याची. त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये रोष आहे आणि तो बरोबर आहे. मी काय तो समजू शकतो त्यांचा राग, पण आम्ही तो निश्चितपणे हा प्रश्न मार्गी लावू. एकंदरीत 25 तारखेला जी बैठक होणार आहे, बैठकीनंतर पुन्हा तर तोडगा निघाला तर शेतकरी पुन्हा आक्रमक होऊन आंदोलन करणारे असे बोलले. नाही, असं आहे की आता याच आठवड्यामध्ये माननीय महसूल मंत्र्यांसोबत बैठक होईल. मग पुढच्या मंत्रिमंडळापुढे तो प्रस्ताव आणण्याचा आमचा प्रयत्न आहे 25ला. तर ती एक प्रक्रिया असते. मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव जाणं, मंजूर करून मग तो विधी न्यायामार्फत अध्यादेश काढण्यासाठी राज्यपालाची मान्यता लागते. मग ती राज्यपालाची मान्यता घेऊन अध्यादेश निघाला की वाटप करण्याची प्रक्रिया सुरू. 3 दिवसापासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला स्थगित करण्यात आलंय. काय नेमकी पालकमंत्र्यांशी चर्चा झाली, काय शब्द देण्यात आले आपल्याला? 3 दिवसापासून चालू असलेलं आंदोलन माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज या ठिकाणी आले आणि त्यांनी बावनकुळे साहेबांबरोबर चर्चा करून आम्हाला एक आश्वासन दिलंय की 25 तारखेला कॅबिनेटची बैठकीसमोर हा विषय आणू आणि हा विषय आम्ही मार्गी लावू. त्याबरोबर या विषयाच्या अनुषंगाने आधी 2 दिवस म्हणजे मंगळवारी आणि बुधवारी
आम्हाला मुंबईला बोलवलेलं आहे. बावनकुळे साहेबांची त्या बाबतीत ते बोललेले आहेत. त्यांच्यावर बैठक होणार आहे आणि त्याच्यानंतर हा विषय मंत्रिमंडळ बैठकीसाठी 25 तारखेला तयार होऊन जाणार आहे. 25 तारखेला जर हा निर्णय झाला नाही तर मी पालकमंत्र्यांसमोरच सांगितलेलं आहे की हा जर विषय 25 तारखेला मार्गी लागला नाही तर 1 तारखेपासून मात्र आम्ही आमच्या जमिनीमध्ये कब्जा आंदोलन करू. त्याला त्यांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे.